बर चल जाते घरला। हा हा इथे शिंदेची गाडी ना? अजून झाली नाही वय? नाही मॅडम, बाकी। अरे आता स्क्रॅप मध्ये इकायची वेळ येईल। गाडी बनवान द्या लवकर पाठवून। भजी खाण्यापेक्षा काम करा, ती गाडी पोचवा लवकर। सॉरी। नाही नाही, मी समजू शकते। इट्स ओके। मॅडम भजी आणल्या। फुलं बिन ना मारायचं ना आधी सांग। आले मॅडम हे तुमच्या स्वागतासाठी। अहो मालक, तुम्ही कशाला गेलात? यासनी पाठवायचं होतं ना। अहो हे दोघं ना वेळेवर कधी उरलेले पैसे देतच नाहीत। अहो वेळेवर सोडा देतच नाहीत उरलेले पैसे, म्हणून या दोघांना कधी पाठवत नाही। हे घ्या। आणि आला मॅडम, इथे आहे ना, इथे थँक्यू। तुमचं खाणं वळगत नाही, पण गोड मानून घे। पण आज एकदम भारी वाटला। एकदम नाटकात काम केल्यागत वाटलं। ए मला बी एकदा तुमचा युनिफॉर्म घालून इथं काम करायचंय। हा, कधी बी। नंतर कधीतरी, पण आता मला निघाय पाहिजे। चल, मी सोडून येतो तुला। अजिबात नाही, आज कामावर असून बी लई टाइमपास झालाय। काम कर। आज ना याच्याकडनं जास्त काम करून घ्या आणि ओव्हर टाइम बी देऊ नका। चला येते बाय। येते। हा, बाय 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 बाय। तायडे, हे बघ दीदी भारी दिसायला नाही या साडीत। वय ग, आणि कलर बी सूट व्हायलाय, भारीच दिसाल्या। एक मिनिट, हा तर सेल्फी नाहीये, कोणतरी फोटो काढलेला दिसतोय। पण कोणी काढला असेल? काढला असेल कोणतरी, नाही तर अस्मिनच सांगितलं असेल। नाही, तिच्या नकात काढलेला फोटो आहे हा, कॅन्डिड। होय का? असल, मला नाही कळत त्यातलं। पण अस्मी भारी दिसाल्या आणि विषय तिथंच संपला। दीदी संग तू बी जायची नाहीस का देवळात? मी कशाला? जोगवा म्हणायला। काय तायडे, कशाला म्हणजे काय? दर्शनाला। अगं पण मग माझं मी जातेच की। मग साकडं बिकडं वाचलंस की नाही देवाला? मोहित सर जेवायला येऊ देत म्हणून। मी कशाला साकडं घालू? आणि जर त्यांना जेवायला यायचंय तर ते येतील, नाही यायचंय तर नाही येणार। मला काय फरक पडतो? बस, तुला किती वेळा सांगितलं त्या विषयावर बोलायचं नाही म्हणून? का नको? मोहित सर खानावळीत जेवायला येत नाहीयेत यामागे नक्कीच काहीतरी कारण, आणि ते तुमच्या दोघांमधलंच आहे 100%। तायडे, अगं मोहित सर खानावळीत जेवायला येत नाहीयेत म्हणून त्यांना काय खावं लागतंय माहितीये का तुला? लय हाल व्हायलात त्यांचं। तुला काय माहित ग, काय खायला लागतंय काय नाही आणि हाल व्हायलेत की नाही ते? उगा काय तर बडबडू नको। नाहीतर नव, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय। मी गेलते त्यांच्या घरला। हल्ली तुम्ही खानावळीत जेवायला का येत नाही? हा, त्याचं काय, मी आजकाल माझं जेवण घरीच बनवतो म्हणून। मुन्ने, तुला नाही तो फालतूपणा करायला कोणी सांगितलंय? तुझा काय संबंध? काय संबंध म्हणजे? एकतर ते आता माझे विचार होणार आहेत,
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते राधाकाच्या खानावळीचे रेग्युलर कस्टमर आहेत आणि खानावळीतले कस्टमर हे राधाका आणि तिच्या लेकींसाठी देव असतात. माझं आणि मोहित सरांचं भांडण कसं झालं हे तुला कसं सांगू म्हणून. तुम्ही या खानावळीत एक गिऱ्हाईक म्हणून जेवायला येताना मग जेवायचं आणि गपचूप निघायचं. माझ्या घरच्या कुठल्याही बाबतीत ना खुपसू नका. आणि या कागदाबद्दल अस्मीला किंवा कुणाला काय बी सांगितलं ना माझं मेल्याला तोंड बघाल तुम्ही. या कागदाचं काय करायचं ते बी मला समजेना. ह्यावर आईची सही बी घेऊ शकत नाही आणि हो कागद परत बी करू शकत नाही. घराचा हक्क सोडण्याचं कागद हे बघ, या कागदावर तुझ्या आईची सही घे आणि हो कागद मला दे, नाही तर तुझ्या बापाचा जीव जाईल, तुझी आई विधवा होईल. तायडे, तायडे, बाहेर मोहित सर आलेत. तुझ्या संग बोलायचंय त्यासनी. त्यासनी यायचं असेल तर येतील, नाही तर नाही येणार. मला काय फरक पडतोय असं म्हणलेलीस ना तू. मग मोहित सर आलेत म्हणल्यावर लगेच खुश का झालीस? आजचा दिवसच वेगळा आहे. मी कायमपेक्षा किती वेगळी वागले. धमाल केली. निर्मला मॅडम समोर लपाछपीत सामील काय झाले. फालतू जोकला हसत काय होते. पीजे काय करत होते. यो फ्रेंडशिपचा इफेक्ट आहे का. मी मैत्रीण व्हायला शिकल्या का. शेनोरिटा, या अस्मीला काय येड लागलाय का काय. हा, अशी एकटीच का हसाल्या. काय की थांबा, आपण का नाही गंमत करूयात. काय काय अस्मी, त्या दिवशी अनु आणि पायानं रडत चाललेलीस आणि आज एकदम नटून थटून पिंक कलरची एकदम भरजरी चांगली साडी नेसून हसत चालल्यास. आणि एवढी भारीची साडी तुला कशी परवडल्या ग. कुणी श्रीमंत पोरगा पटवलायस का काय. यांच्या नादाला लागून उगाच मूड खराब करून घ्यायला नको. बोल की. बोया, अगं अगं थांब की. काय म्हणायचं. स्वतःला वाघीण समजणारी मांजर आज एकदम अचानक शेळी कशी काय झाल्या.
काय भानगड काय काहीच कसं नाही बोलले ही काय कशी बोलली नाही शिवाय नाही ही कायच बोलली नाही काय मज्जा झाली नाही बाई. सेनोरिटा काहीतरी भानगड नक्कीच आहे. आपण ती भानगड हुडकून काढू म्हणजे आपल्याला मज्जाच मज्जा येईल. आ आली आली दीदी आली. आता तिची गंमत करूयात. कसली गंमत? तू ग तिला आल्या आल्या भडकवू नको. अगं नाही ग, तिला बी मजा येईल. चल. कुठं? आयो ते तायडे तू बी आज जाऊन लप जा. चल चल बाहेर येऊ नकोस. पण झाल. आयो आयो अगं चल की. अगं ये लवकर. मुन्नू मुन्नू आया तायडे कुठे गेली सगळी? मुन्नू ध्यान से देखिए ये चेहरा. क्या ये चेहरा किसी हीरोइन से कम है? आज दिवसभर कुठं राहतीस? हा प्रश्न तुला नंतर आई विचारलच. पण आज दिवसभर साडी में कसं वाटलं आज दिवसभर साडीत मिरवून? आणि किती जणांना घायल केलंस? आणि तुझा फोटो काढायची हिंमत कुणी केली का? हे काय? तुझ्यासाठी प्रेमपत्र असेल बघ. मुन्नू चेष्टा पास आता. आया आया तायडे काय ग? काय झालं? आया हे काय? काय आहे? घर नावावर करून द्यायचा कागद आहे यो. आणि ह्यात असं लिहिलंय की तू हे घर गोपीनाथ आणि यामिनीच्या नावावर करून देणार आहेस. आय अगं तू जर या कागदावर सही केलीस ना तर हे घर कायमचं त्यांचं. पण ह्यो कागद इथं कसा आला? घराचा हक्क सोडण्याचं कागद हे बघ. या कागदावर तुझ्या आईची सही घे आणि यो कागद मला दे. पण अस्मीला अजिबात कळू देऊ नको काय? मी तायडे तुला माहितीये ह्यो कागद आपल्या घरात कसा आला ते? आया कुणालाच माहित नाही. म्हणजे गोपीनाथने आपल्या कुणाच्या न कळत ह्यो कागद इथं घरात आणून ठेवलाय. त्याची एवढी हिंमत? लय व्हायलंय आता. आता बघतेस त्याला. अस्मी 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 आई. दिदे साडी मस्त आहे ग. आज काय तो कागद इथं कसा आला? कोण आलत का? तायडे यो सगळं काय प्रकार आहे? दीदी एवढ्या आनंदात घरी आली होती आणि अचानक हे काय झालं? अस्मी आता नक्कीच यामिनीकडे गेली असणार. अगं वय पण का?
काय झालंय काय नेमकं? आणि तो कागद नेमका कसला होता, कुठून आला आणि काय होणार आहे? तायडे, अशी भूत बघितलं का काय बघायलास? उन्नू अगं बस कर आता. आधीच इथं काय सुचना. मला जायला पाहिजे, अस्मीला थांबवायला पाहिजे. काय करेल काय बी सांगता येत नाही. दीदीला पहिला पाहुणे येणार आहेत काय आज? मस्त साडी नेसल्या दीदीनं. मी विचारलं पण तिचं लक्षच नव्हतं, स्वतःच्याच नादात होती. हा, आमचं ध्यान आलं का इथं? अहो ते काय झालं, मी सुधा मावशींकडे जात होते ना तेव्हा माझ्याकडे पैसे मागितले आले. मालक आणि ती बाया नाहीत ना इथं. माझ्याकडे पैसे मागितल्याशिवाय पर्याय नसेल राहिला त्यांना. ते दोघं नाही आहेत. तुमची तोंड का अशी पडली आहेत? ती बाया काय परत आली होती काय भांडायला? नाही नाही, कुणी बी नव्हतं आलं. हा, ती कशी येईल? ती गावातच नाही, नाही का? तू ये की, तू बस. अहो नाही, बसते कसली? ज्वारीचं दळण टाकलेल्या आणायला विसरलेस बघा. आपल्या दाजी काकांना चपाती चालत नाही ना, मी दळप घेऊन येते. हा, आता आली. कागद इथं कसा आला काय बी माहित नाही. यामिनी आणि हे घरी नाही ते एक बरं आहे. ते किमान अस्मीला आता भेटणार तरी नाही. तिला लगेच घरी बोलवाय पाहिजे. मुन्नू, अस्मीला फोन लाव. तिला लगेच बोलवाय हवं इकडे. फोन लावा माझ्याकडे दे. आय फोन लागा ना. घरात कुणी बी नाही. कोण आहे? कुठे आहेत ती दोघं? या बाहेर म्हणावं त्यासनी. नाही, घरात कुणी बी नाही. कुणी नाही? मग तुला काय पाळलेल्या कुत्र्यागत वरांड्यात पारायला ठेवलंय काय? कुठे गेलेत? मला माहित नाही. हुडकून येतो. हुडकून येतो. हुडकून येतो गोपीनाथ. आपण उगाच या भानगडीत पडायला नको, नाहीतर दोन्हीकडनं मार खायला लागायचा. या वंडक्याचं काय झालं काय? अगं बाई बया! अस्मी, अगं बाई, एवढी नटून थटून कसलं बोलावणं करायला आलीस ग? आणि आज आम्ही बाहेरूनच जेवून आलोय. जीवन आलाय ना? मी जिरवा आल्या. याचा काय अर्थ आहे? आमच्या कुणाच्या न कळत यो कागद घरला ठेवून गेला वे. आमच्या घरावर कब्जा करण्यासाठी तुम्ही दोघं कुठल्या बी घराला जाऊ शकता ना? हसवून याच्या आईची सही घ्यायची, योच प्लॅन होता ना तुमचा? या कागदाला ना मी ही किंमत देते.